वैशालीच रेसिपीमध्ये आज आपण तोंडात विरघळतील अशी खुसखुशीत गोड शंकरपाळी बनवतोय। तर त्यासाठी सर्वात आधी आपल्याला साखर विरघळून घ्यायची आहे। तर गॅसवर मी एक कढई ठेवली आहे। यामध्ये आपण सुरुवातीला पाव कप पाणी घालूया आणि लगेच आता यामध्ये अर्धा कप साखर घालायची आहे। तर इथे मी पिठी साखर घेतली आहे। तर ही साखर आपल्याला फक्त विरघळून घ्यायची आहे, याचा पाक वगैरे बनवायचा नाही। गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवायची आणि ही साखर आपण चमच्याने हलवत विरघळून घेऊया। तर थोड्याच वेळात तुम्ही पाहू शकता साखर विरघळलेली आहे। तर आता गॅस बंद करूया आणि हे खाली काढून थंड करून घ्यायचं आहे। गॅसवर मी आता एक छोटी कढई ठेवली आहे। यामध्ये पाव कप तूप घालूया। तर इथे मी साजूक तूप घेतलंय। हे तूप आपल्याला कडकडीत गरम करून घालायचं आहे। असं तूप गरम करून मग पिठामध्ये घातलं की शंकरपाळी छान खुसखुशीत तयार होतात। तर हे आता छान गरम झालेलं आहे। गॅस बंद करूया। इथे मी आता 2 कप मैदा घेतला आहे। तर तो आपल्याला एका भांड्यात घालायचा आहे। थोडंसं मीठ घालूया। तर कुठल्याही पदार्थात थोडंसं मीठ घातलं म्हणजे तो पदार्थ खायला आणखी छान लागतो। चमच्याने थोडंसं मिक्स करायचं आहे आणि जे आपण तूप गरम करून घेतलं होतं ते यामध्ये घालूया। तूप गरम आहे तर सुरुवातीला चमच्यानेच हलवून घ्यायचं आहे। आता हाताने मी या पिठाला सगळं हे तूप चोळून घेते। तर व्यवस्थित असं दोन्ही हातावर घेऊन चोळायचं। असं हातावर चोळून घेतलं म्हणजे मैद्याला अगदी व्यवस्थित हे तूप लागतं। मोहन अगदी परफेक्ट झालं म्हणजे शंकरपाळी अजिबात बिघडत नाहीत, खायला एकदम खस्ता लागतात, कडक होत नाहीत। तर आता मी हे व्यवस्थित तूप सगळ्या पिठाला चोळून घेतलंय। छान अशी याची मूठ तयार होतीये म्हणजेच आपलं मोहन अगदी परफेक्ट झालेलं आहे। आता यामध्ये आपण जे साखर आणि पाण्याचं मिश्रण तयार करून घेतलं होतं ते घालायचंय आणि आता पीठ भिजून घेऊया। हे कढईला जे थोडंसं लागलेलं आहे ते या पिठाला लावून घेऊया। आपण घेतलेलं मैदा, साखर आणि पाण्याचं प्रमाण अगदी योग्य झालेलं आहे, त्यामुळे व्यवस्थित असा गोळा तयार झालाय। अजिबात वरून पीठ घालायची यामध्ये गरज नाही। आता हे असंच आपण अर्धा तास पीठ झाकून ठेवूया म्हणजे छान भिजेल। आता अर्धा तास झाला आहे तर पीठ आपलं छान भिजलंय। पोळपाटावर घेऊन थोडं एकसारखं करून घ्यायचंय आणि आता ह्याचे 2 गोळे करून घेऊया। एक गोळा घेऊन ह्याला व्यवस्थित आकार देऊन घ्यायचा आणि बाकीच्या पिठावर मी झाकण ठेवलंय। तर पोळी आपल्याला फार पातळ ठेवायची नाही, थोडीशी जाडसरच लाटून घ्यायची म्हणजे शंकरपाळी खस्ता तयार होतात। पीठ आपलं एकदम पाहिजे तसं तयार झालेलं आहे। तुम्ही पाहू शकता अजिबात पोळपाटाला चिकटत नाहीये, सहज ही पोळी उचलल्या जातीये। तर आता इथे मी एक जाड पोळी लाटून घेतली आहे। तर शंकरपाळी खुसखुशीत होण्यासाठी याला असं फोल्ड करून घ्यायचंय। तर दोन्ही साइड मी आधी फोल्ड करून घेतले आणि मग वरचा आणि खालचा भाग पण फोल्ड करून घ्यायचा आणि परत थोडासा आकार देऊन घेऊया आणि आता पहिलेप्रमाणेच परत पोळी लाटून घ्यायची आहे, थोडीशी जाडच ठेवायची। तर शंकरपाळ्याच्या मी आधी बऱ्याच रेसिपी शेअर केलेल्या आहेत। तर तुम्ही कशाही पद्धतीने शंकरपाळी बनवली तरी काहीच हरकत नाही, फक्त मोहन अगदी योग्य प्रमाणात असलं की ही छान खुसखुशीत तोंडात विरघळतील अशी तयार होतात। तर आता इथे आपली ही पोळी लाटून झालेली आहे, कट करून घेऊया। तर इथे मी पिझ्झा कटर घेतलाय, तुम्ही सुरीने कट केलं तरी काहीच हरकत नाही। तर आधी हे जे साइड्स आहेत ते कट करून घेऊया। चारी बाजूने मी कट करून घेतलंय। ही शंकरपाळी तुम्ही चौकोनी आकारात किंवा डायमंड शेपमध्ये तुम्हाला हव्या त्या आकारात बनवून घेऊ शकता। तर आधी याला मी सरळ कट करून घेतलंय
आणि आता डायमंड शेपमध्ये कट करून घेणार आहे, म्हणजे दिसायला एकदम छान दिसतात. सगळी कट करून झाली. आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. तर अगदी सहज निघून येत आहेत, एकदम दिसायला मस्त दिसत आहेत, आकार खूप सुरेख आलाय. तर ही एवढ्या जाडीची मी ठेवली आहेत. अजून एक आपण अशाच पद्धतीने पोळी लाटून घेऊया. जाड पोळी आधी लाटून घ्यायची आणि ह्याला क्रॅक्स गेले तरी काहीच हरकत नाही. कडेने गेले तर आपण कट करून घेणारच आहोत आणि मध्ये हे तुम्हाला क्रॅक्स दिसत आहेत, त्याने ही शंकरपाळी एकदम खस्ता तयार होतात. आता परत याला फोल्ड करून पोळी लाटून घ्यायची आहे. तर मी सगळी शंकरपाळी आता लाटून कट करून घेतली आहेत. तळून घेऊया. गॅसवर मी तेल आधीच गरम करायला ठेवलं होतं. तर शंकरपाळी तळण्यासाठी फार कडकडीत तेल गरम करायचं नाही, मीडियम तेल गरम करून घ्यायचं आणि मग ही तळून घ्यायची आहेत. तर आपण एक ह्यामध्ये घालून बघूया. असे कडेने बुडबुडे येत आहेत, म्हणजे पाहिजे तसं आपलं तेल गरम झालेलं आहे. तर आता अलगद हाताने यामध्ये ही सोडूया आणि मीडियम फ्लेमवर याला तळून घ्यायचं आहे. फार गॅसची फ्लेम मोठी ठेवायची नाही आणि सोडल्यानंतर याला अजिबात हात लावायचा नाही. थोडीशी सेट झाली आणि तळून वर आली की मग पलटून घ्यायची आहेत. तर आता थोडीशी वर आली आहेत, पलटून घेऊया. गॅस अगदी लो टू मीडियमच्या मध्ये ठेवायचा आणि सोनेरी रंगावर तळून घ्यायची आहेत. तर उलटसुलट करून मी ही तळून घेतली आहेत. सतत उलटसुलट करून तळली म्हणजे एकसारखा रंग येतो. तर आपली पहिली बॅच इथे तळून झालेली आहे, काढून घेऊया. एकदम सुरेख दिसत आहेत. आता ही उरलेली पण अशाच पद्धतीने तळून घ्यायची आहेत. वर येईपर्यंत याला अजिबात हात लावायचा नाही. थोडीशी वर आली की मग पलटून घ्यायची आहेत आणि उलटसुलट करून छान सोनेरी रंगावर तळून घ्यायचं. तर इथे आपली आता दुसरी बॅच पण तळून झालेली आहे, काढून घेऊया. तर मस्त अशी एकदम खुसखुशीत तोंडात विरघळतील अशी शंकरपाळी तयार झाली आहे. आता याला पूर्ण थंड करून घ्यायचं आणि मगच एखाद्या बरणीत भरून ठेवायचेत, म्हणजे महिनाभर सुद्धा अगदी मस्त खस्ता राहतात. तुम्ही जर गरम असताना थोडेसे कोमट असताना बरणीत भरले तर मग हे नरम पडतात. त्यामुळे थंड झाल्यावरच बरणीत घाला. आज आपण खमंग खस्ता असे खारी शंकरपाळे बनवतोय. तर खारी शंकरपाळे करण्यासाठी इथे मी 2 कप मैदा घेतलाय. वजनामध्ये हा 250 ग्रॅम आहे. तर मी इथे मैद्याचे शंकरपाळे बनवतेय, पण तुम्ही गव्हाच्या पिठाचे बनवले तरी चालेल. मैद्याच्या ऐवजी गव्हाचं पीठ घेऊ शकता, पण हे खायला जास्त खस्ता लागतात. आता यामध्ये अर्धा चमचा मीठ घालायचं आहे, 1 चमचा ओवा आणि अर्धा चमचा मी इथे काळी मिरी पूड घेतली आहे, ती घालूया. सुके जिन्नस हाताने आधी एकत्र करून घ्यायचेत आणि व्यवस्थित हे सगळं मिक्स करून घेतल्यानंतर आता तेल घालायचं आहे. तर 5 टेबलस्पून तेल मी छान कडकडीत गरम करून घेतलं आहे. तर सुरुवातीला आपण 4 टेबलस्पूनच यामध्ये घालूया आणि गरज पडली तर उरलेलं 1 टेबलस्पून घालायचं आहे. तर तेल खूप गरम आहे, आधी चमच्यानेच मिक्स करून घेऊया. तर मी आता हातानेच मिक्स करून घेते, म्हणजे व्यवस्थित सगळं एकत्र होईल. तर हे शंकरपाळे एकदम छान खमंग खस्ता लागतात खायला आणि बनवायलाही खूप सोपे आहेत, पटकन तयार होतात आणि बनवून ठेवले की अगदी महिनाभर सुद्धा आरामात टिकतात. तर आणखी याला तेल लागणार आहे. उरलेलं 1 टेबलस्पून पण मी घातलंय. तर हे दोन्ही हातावर घेऊन छान आता मिक्स करून घ्यायचंय. असं हातावर घेऊन चोळून घ्यायचं, म्हणजे या पिठाला मैद्याला व्यवस्थित तेल लागतं. तर आता मी छान तेल आणि मैदा एकत्र करून घेतलाय. हातात घेऊन पाहिला, अशी मूठ बनवून पाहिली तर हात लावल्यावरच ती सुटतीये, मोकळी होतीये, म्हणजेच आपलं मोहन अगदी पाहिजे तसं झालेलं आहे. तर आपण गरम केलेलं 5 टेबलस्पून याला लागलेलं आहे. आता यामध्ये पाणी घालून पीठ भिजवून घ्यायचंय. तर थोडं थोडं करूनच पाणी घाला, एकदम घालू नका, कारण पीठ आपल्याला फार सैल भिजवायचं नाही. थोडं पुरीसारखं भिजवतो त्याप्रमाणेच घट्ट भिजवून घ्यायचंय. तर लागेल तसं पाणी घालूया. पीठ आता मी इथे भिजवून घेतलंय.
छान असा सॉफ्ट गोळा तयार झाला आहे. शेवटी मी जे कढईमध्ये तेल राहिलं होतं ते हाताला लावून घेतलं होतं, त्याने मळून घ्यायचं आहे. तर मस्त असं पाहिजे तसं पीठ तयार झालेलं आहे. हे असंच आता अर्धा तास झाकून ठेवूया. आता अर्धा तास झालेला आहे, तर आपलं पीठ छान भिजलं आहे. परत याला 2 मिनिट चांगलं मळून घेऊया. जितकं तुम्ही या पिठाला छान मळून घ्याल तितके शंकरपाळे खस्ता तयार होतात. तर आता पोळपाटावर घेऊन मी परत याला एखादा मिनिट आणखी मळून घेतलंय. याचे आता गोळे करून घ्यायचेत. एक गोळा घेऊन आता परत याला एकसारखं करून घेऊया आणि आता लाटून घ्यायचं आहे. तर फार पातळ पोळी पण लाटायची नाही आणि फार जाडही नाही, मध्यम स्वरूपाची लाटून घ्यायची आहे. तर अगदी सहज हे लाटल्या जातं आहे, म्हणजे आपलं पीठ पाहिजे तसं तयार झालेलं आहे. फार सैलही नाही आणि फार घट्टही नाही, अगदी सहज मला पोळी लाटता येते. तर इथे मी आता ही अशी पोळी लाटून घेतली आहे. तुम्हाला कट केल्यानंतर दाखवते. पिझ्झा कटरने याला कट करून घेऊया किंवा तुम्ही सुरीने कट करून घेतलं तरी काहीच हरकत नाही. हे शंकरपाळे तुम्ही चौकोनी आकारात, डायमंड शेपमध्ये किंवा उभट आकारातही कट करून घेऊ शकता. तर मी आता थोडेसे हे लांब लांब असे कट करून घेतलेत. तर अगदी सहज पोळपाटापासून वेगळे होत आहेत. तर एवढी जाडी मी याची ठेवली आहे. प्लेटमध्ये काढून घ्यायचेत. तेल मी आधीच गरम करायला ठेवलं होतं, तर आता छान गरम झालेलं आहे. एक यामध्ये टाकून पाहूया. तर पाहिजे तसं आपलं तेल गरम झालेलं आहे. आता यामध्ये अलगद हाताने हे सोडायचेत. तेल फार जर कडकडीत गरम झालं तर मग याला रंग येईल, पण हे पाहिजे तसे खस्ता होणार नाहीत. तळल्यानंतर नरम पडतील. त्यामुळे तेल मीडियम गरम करून घ्यायचं आणि मग हे तळून घ्यायचेत. थोडेसे वर आले की मग पलटवायचेत. तर गॅसची फ्लेम मी कमीच ठेवली आहे आणि आपल्याला लो टू मीडियमच्या मध्ये गॅस ठेवूनच हे तळून घ्यायचेत. तर आता उलट सुलट करून मी याला तळून घेतलंय. सुरेख असा रंग आलाय आणि बाहेर काढल्यानंतर आणखी ते थोडे डार्क होतात, त्यामुळे आत्ताच काढून घ्यायचेत. तर खूप मस्त दिसत आहेत आणि याचा आकार पण सुरेख दिसतोय. अशाच पद्धतीने आता सगळे तळून घ्यायचेत. तर कढईत सोडल्यानंतर गॅसची फ्लेम लो टू मीडियमच्या मध्ये करायची आणि थोड्या वेळ याला अजिबात हात लावायचा नाही. थोडेसे वर आले की मग पलटून घ्यायचेत आणि उलट सुलट करून सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायचेत. तर आता छान असा सोनेरी रंग आलेला आहे. आपली दुसरी बॅच पण तळून झाली आहे, तर काढून घेऊया. अशाच पद्धतीने आता सगळे तळून घ्यायचेत. तर एकदम खस्ता झालेत, रंग पण सुरेख आलाय. तोडून पाहूया. तर याच्या आवाजावरूनच तुम्हाला लक्षात आलं असेल. एकदाच असे भरपूर करून ठेवले तर महिनाभर आरामात टिकतात. मुलांना छोट्या भुकेसाठी किंवा डब्यात घालून तुम्ही देऊ शकता. चहासोबत खायला सुद्धा एकदम भारी लागतात. प्रवासात जाताना सुद्धा घेऊन जाऊ शकता. तर अवश्य बनवा आणि रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात एका नवीन रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा.